आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे 7 आमदार पक्ष सोडून गेले असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे। हे आमदार काही दिवसांपूर्वी पुण्यातील देवगिरी बंगल्यावर भेट देत आपली नाराजी व्यक्त करून गेले होते, अशी माहिती पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। त्या आमदारांनी तक्रार केली होती की त्यांच्या भागातील कोणतेही काम होत नाही, त्यामुळे त्यांना नाराजी वाटत होती। पक्षात राज्यांची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांकडे दिली आहे। त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन मी आसामचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली, कारण नागालँडचा हा भाग आसामला लागून आहे। यावेळेस आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लवकरच नागालँडचे मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधणार आहेत असं सांगितलं होतं। भेटायला आलेले होते, त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये कामं होत नव्हती। त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांशी मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो, त्याच्यात अस्वस्थता होती, ही गोष्ट खरी आहे। मी पण आज सकाळी, मी 2 दिवस आजारी होतो, आज सकाळी मी हा कार्यक्रमाला पाहिला आलो। आता मी त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेतो, कारण वेगवेगळ्या राज्यातली जबाबदारी वेगवेगळ्या मान्यवरांच्यावर आपण टाकलेली आहे, त्यांच्याकडनं माहिती घेतो। पण त्यांनी मला स्वतः देवगिरीला येऊन सांगितलं होतं, दादा आमचं काहीच काम होत नाही, हे होत नाही, अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेस तक्रारी केलेल्या होत्या। मी त्यांना म्हणालो होतो की आपण त्यांना सपोर्ट केलेला आहे रुलिंग पार्टीला, तर आपण त्यांना सांगू। आणि आम्ही त्याच्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री यांच्याशी पण माझं बोलणं झालं होतं, कारण आसामला लागूनच तो सगळा भाग आहे। तर त्यांनी सांगितलेलं होतं की मी पण तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोलतो। आता परवा आमची जी कॉन्फरन्स होती तेव्हाही मला त्याच्यातले काही वरिष्ठ लोक भेटलेले होते, पण त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेऊन मग मी, पण ते अस्वस्थ होते, ही गोष्ट। अरे बाबा, ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस पक्षांतर बंदी कशी होईल? त्याच्यामध्ये बूथर वगैरे त्याच्यात काही नियम आहे, त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू, कारण शेवटी सगळ्यांनी मिळून असे निर्णय घ्यायचे। टीका होते म्हणलं की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, फक्त कोर्ट बदलतात, कोर्टवर नजर टाकत। मी त्याच्यामध्ये मागही माणिकरावांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये। त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत, परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या। त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे असले फार महाग, आता मला जास्त महागात पडत। शहर अध्यक्ष मी 4 विधानसभा मतदारसंघाकरता, पूर्व करता 1 शहर अध्यक्ष, पश्चिम करता 1 शहर अध्यक्ष, 2 कार्याध्यक्ष, दोन्ही। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।